पालघर जिल्ह्यातील काटाळे गावामध्ये पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला केल्याची घटना 18 फेब्रुवारीला घडली आहे। काटाळे गावातील प्रसाद पाटील यांचा पोल्ट्री फार्मचा व्यवसाय आहे। पोल्ट्री फार्मवर रात्रीच्या वेळी बिबट्याने कोंबड्यांवर हल्ला केला होता। यामध्ये जवळपास 200 कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत अशी माहिती मिळाली आहे। तर पाटील यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। बिबट्याने हल्ला केला आहे याची माहिती पालघरच्या वन विभागाला मिळाली असता वन विभाग घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी घटनेचा पंचनामा केला आहे। तर या अगोदर सुद्धा 12 फेब्रुवारीला काटाळे गावातील शेतकरी किरण पाटील यांनी शेतातील गोठ्यात बांधून ठेवलेल्या बकऱ्यांवर मध्यरात्रीच्या सुमारास प्राण्यांनी हल्ला केल्याची घटना घडली होती। या हल्ल्यात 14 बकऱ्यांचा मृत्यू झाला होता तर 5 बकऱ्या जखमी झाल्या होत्या। गोठ्याच्या परिसरात बिबट्याच्या सदृश्य वन प्राण्यांच्या पावळांचे ठसे आढळून आले होते। तर काटाळे परिसरात प्रथमच बिबट्या किंवा अन्य वन्य प्राण्यांचा वावर आढळून आला असून यामुळे परिसरातील लवरे, खरशेत, वांदिवली, मासवण, निहे या भागातील नागरिक भयभीत झाले आहेत। तर या हल्ल्याबाबत आम्ही पालघरचे वन विभागाचे गणेश परहर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला असे सांगितले की हा हल्ला कुत्र्याने किंवा तरस या प्राण्यांनी केला असावा असा त्यांचा अंदाज आहे। नमस्कार सर, मी न्यूज पोलीस रिपोर्टर मधून बोलते। सर, जे पालघर काट्याल्यामध्ये जे प्रकरण सुरू आहे हल्ल्यांचं बिबट्यांचं, ते काय आहे नक्की? बिबट्यानेच हल्ला केला आहे का? नाही, बिबट्याने नाही केलेला तो। मग कोणी केलेलं आहे? तर ते एक तर आहे ना हायना असू शकतो किंवा मग कुत्र्याने केलेला आहे। सीसीटीव्ही मध्ये काय झालेलं आहे का? आपण लावले ट्रॅप कॅमेरे, पण आणखी ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये तर काही नाही दिसलं। किती दिवस झाले लावलेले आहेत? 2 दिवस झाले। 2 दिवस लावलेले। पण ऐका ना, आम्ही तिकडच्या ग्रामस्थांना विचारलं असतं, ते बोलले का तरस एक प्राणी आहे तो तरस मला पण तेच सांग, तरस असू शकतो किंवा मग कुत्र्यांनी, असं दोघांपैकी आणि नर आणि मादी दोन्ही पण आहेत ना? म्हणजे आपल्याला आणखी सायटिंग नाही ना झालेलं तिथं। ओके, मग ते बोलले का पण 2 आहेत? तुम्हाला सीसीटीव्ही मध्ये काहीच दिसलं नाहीये का? नाही दिसलेलं नाही। मग तुमचं चालू आहे का बघण्याचं काम? सर चालू आहे ना सर? तुमचं नाव काय? गणेश परहर। गणेश परहर, ओके। म्हणजे कारण आता कसं दुसऱ्यांदा ही घटना झालेली आहे ना, तर ग्रामस्थांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे। नाही, ते लेपर्ड तर नाही, आपण ग्रामस्थांना सांगितलेलं आहे तसं। तुम्ही ग्रामस्थांची मीटिंग घेतली का? नाही, म्हणजे ते त्यांचे ज्यांच्या अटॅक झालाय ना त्या एरियात हे केलेलं आहे। बॅनर वगैरे काही लावली आहे? जनजागृती काही केली आहे? नाही, बॅनर नाही लावलेला। आपण तिथे ट्रॅप कॅमेरा लावले, जोपर्यंत काय म्हणजे हे होत नाही आपल्याला काय एक्झॅक्ट कोणता प्राणी ते समजत नाही त्याशिवाय आपण नाही। पण त्या म्हणजे स्थानिकांना तसं सांगितलेलं आहे की तिथे लेपर्ड तर नाहीये। ओके, ठीक आहे, चालेल। धन्यवाद मॅडम सर माहिती दिल्याबद्दल। तर त्यांनी 2 दिवस झाले त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत असे त्यांनी आम्हाला सांगितले। काटाळे गावाच्या पूर्वेला दक्षिण उत्तर डोंगररांग पसरली असून पश्चिमेला सूर्या नदी वाहत आहे। सूर्या नदीच्या पल्ल्याड सागावे, कोकणेर या गावांच्या पाठीमागे तांदुळवाडी, काळदुर्ग किल्ल्यांची डोंगररांग पसरली आहे। याच डोंगरातून सूर्या नदीचे पात्र ओलांडून प्राणी येत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर पालघर जिल्ह्याच्या जंगलामध्ये अवैध वृक्षतोड, शिकार आणि वनवे यामुळे वनजीवांचे अस्तित्व धोक्यात आले असून बिबट्यांचे जंगलातील खाद्य कमी होत चालले आहेत। यामुळे दाट जंगलातील बिबटे पावसाळा संपल्यानंतर शेळ्या, कोंबड्या, श्वान यांसारख्या शिकारीसाठी सहज सोप्या खाद्यांच्या शोधात मानवी वस्तीकडे येऊ लागले असून त्यामुळे मानव बिबट्या असा संघर्ष निर्माण होऊ लागला आहे।